काय नाव आहे आजच्या टॉपिकचं? म्हणजे नंबर किती आहेत? किती नंबर माहिती आहेत तुम्हाला? 100 नाही, नंबर. नंबर असंख्य असतात. किती? ते कशापासून बनतात नंबर? अंकांपासून. कशापासून? अंक. अंक याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? काय म्हणतात? लिहून घ्या. डिजिट्स. DIGITS. डिजिट्स म्हणजे पटपट बोलायचं. डिजिट्स म्हणजे अंक. त्या अंकाच्या खाली हे टायटल टाकायचं डिजिट, त्याला असं स्टार करायचं. अंकाला टायटल करायचा. किती अंक असतात? कोणते? 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. म्हणजे अंक किती असतात? मोठ्या आवाजात सगळे. 10 ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? मग किती डिजिट असतात? 10 डिजिट्स. किती? 10 डिजिट्स. आता ह्या 10 अंकांचा वापर करून काय बनवली जाते? संख्या. 10 अंकांचा वापर करून संख्या बनवली जाते. लिहायचं कमी, बघायचं जास्त. तर लिहायचं तुम्हाला होत नसलं तर रिपीट लेक्चर करायचा आणि मग लिहायचं, लिहून घ्यायचं. समजणं महत्त्वाचं आहे, समजलं पाहिजे. ह्या 10 अंकाचा उपयोग करून आपण काय करतो? संख्या लिहितो. या 10 अंकाचा उपयोग करून संख्या लिहितो आपण. पहिला टॉपिक कोणता पाहिला होता? रोमन अंक. कोणता? रोमन. रोमनचा उपयोग करून का आपण संख्या नाही लिहित? काय कारण असन? कारण त्याचं कॅल्क्युलेशन करायला काय होतं? जड जातं. कॅल्क्युलेशन करता येत नाही रोमन अंकांचं. तुम्ही ही संख्या लिहू शकता. समजा 215 वजा 122 ही संख्या लिहिली, बरोबर? ते रोमन अंकात लिहिलं तुम्ही कशी वजाबाकी करणार त्याची? त्याला जास्त जागा लागेल लिहायला. 2 लिहायला तुम्हाला असं 2 लिहावं लागेल, पुन्हा 1, पुन्हा 5 असंच लिहावं लागेल ना. इकडं तिकडं नाही बोलायचं. असं लिहिलं तर तुम्हाला त्या संख्या लिहायला काय बरंच लांब लिहावं लागेल आणि कधी कधी संख्या लिहिणं अशक्य होऊन जाईल. त्याच्यासाठी काय केलं की एक नवीन सिस्टम आणली नंबरची. याला काय म्हणतात? कोणत्या सिस्टम मधले अंक आहेत हे? अंकाला डिजिट म्हणतात. ते कोणत्या सिस्टम मधले येतं? डेसिमल सिस्टम. कोणती? डेसिमल सिस्टम. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतो? दशमान पद्धती. काय म्हणतो? दशमान पद्धती. दशमान पद्धती म्हणजे नेमकं काय झालं? आता एवढ्यावरून तुम्हाला काय समजलं? दशमान पद्धती म्हणजे ह्या 10 अंकांचा उपयोग करून संख्या बनवण्याची जी पद्धती आहे त्याला काय म्हणायचं? दशमान पद्धती. आता आपण संख्या बनवून पाहूत. तुम्हाला या टॉपिकमध्ये 5 अंकांपर्यंत संख्या बनवायच्या सुरुवातीला. किती? 5. आता 2 अंकी एखादी संख्या बनवायची म्हणलं, कोणते पण 2 अंक घ्यायचे. हा घेतला 6, हा घेतला 5. याच्यापासून किती संख्या बनवू शकतात तुम्ही? या 2 अंकापासून किती बनवू शकतात? 1 झाली 56 आणि दुसरी कोणती? 65. 2 अंकांपासून किती संख्या बनवू शकतात? 2च बनवू शकतात, बरोबर? 3 अंकांपासून किती बनवू शकतात? तेच अंक जर वापरायचे म्हणले 2, 3 आणि 4. 3 अंकी संख्या बनवायच्यात आपल्याला. किती बनवतात? 234. दुसरी कोणती बनल? 243. तिसरी कोणती बनन? 423. आणखी कोणती बनन? 432. 423. 342 बनन का? 342. आणखी कोणती बनन? 324. म्हणजे याच्यातून काय समजलं तुम्हाला?
सारखेच अंक वापरून आपण वेगवेगळ्या संख्या बनवू शकतो. कोणत्या पद्धतीमधले अंक आहेत हे? दशमान पद्धती. सरळ बस, मनकाल गॅप पडलाय नाही ना, मग तसं नाटकं केल्यावर पडन. काय करू शकतो? या अंकांचा उपयोग करून आपण काय करतो? संख्या बनवतो. काय करतो? संख्या बनवतो. अंकांचा उपयोग करून आपण काय बनवतो? संख्या. आणि त्या संख्यांचा उपयोग कशाला होतो? आता एक नवीन शब्द तुम्हाला देतो, उपयोग. आपण काय म्हणतो? संख्यांचा उपयोग करून, आपलं अंकांचा उपयोग करून आपण संख्या बनवतो. आता उपयोग याच्यासाठी इंग्लिश शब्द काय आहे? कोण सांगताय? उपयोगला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? यूज. लक्षात ठेवायचं, USE. यूज म्हणजे? यूज म्हणजे काय? मोठ्याने. यूजची स्पेलिंग काय आहे? यूज म्हणजे? आता हे लक्षात आलं. दशमान पद्धतीमधल्या संख्या येतात 10 संख्या, म्हणून त्याला काय म्हणायचं? दशमान पद्धती. 10 अंकांचा उपयोग करून आपण असंख्य संख्या बनवू शकतो. आता इथून पुढे तुमचं खरं गणित चालू होते. आपण काय पाहिलं? रोमन अंक पहिलं. आणि तुम्हाला जे गणित असतं 10वी पर्यंत ते कोणतं असतं? बेसिकली अंकगणित. त्यालाच काय म्हणतो? अंकगणिताला काय म्हणतात? आणखी पुस्तकावर काय नाव असतं? अंकगणिताला काय म्हणते? ते इंग्लिशमध्ये झालं, मराठीत काय म्हणते? बीजगणित. असतं का पुस्तकावर? काय असतं? बीजगणिताला बीजगणित कशामुळे म्हणत असते? बीज ह्याचा अर्थ काय होतो? बीज. बीज बीज पाहिलंय का तुम्ही? वाचलंय कुठं? बीज, संकरित बीज, गावरान बीज, असं वाचलंय कुठं? कुठं वाचलं? वाचलं ना. बीज म्हणजे काय? बी. आणि म्हणजे गणितामधलं खरं बी कोणतं आहे? हे अंक. काय त्याच्यामुळे त्याला काय म्हणते? बीज गणित. डेसिमल सिस्टमचं लक्षात आली का? डेसिमल सिस्टम म्हणजे मोठ्याने सांगायचं दशमान पद्धती. होय, तुम्हाला सांगितलं ना, आवाज नका करू. दशमान पद्धती लक्षात आली का? त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? फास्ट बोलत जायचं. डेसिमल. डेसिमल सिस्टम. आता आपण तुमचा उदाहरण संग्रह 1 पूर्ण करायचा ह्याच्यातला, दुसऱ्या टॉपिक मधला. टॉपिकचं नाव काय आहे? संख्या ज्ञान. म्हणजे संख्यांचं काय करायचं? आपलं ज्ञान करून घ्यायचंय. आता पहिला प्रश्न याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 0 या अंकांचा वापर करून 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी अशा प्रत्येकी 10 संख्या लिहा व वाचा. हा सोपा प्रश्न आहे का नाही? किती अंकापर्यंत सांगितलं आपला? 5 अंकांपर्यंत. आता मी संख्या लिहितो, तुम्ही मराठीमध्ये वाचायची. हे किती आहे? सगळ्यांनी सांगायचं मोठ्याने. त्याला आपण शब्दामध्ये लिहितात. कसं लिहिणार? 122. का पहिली वेलांटी असती? बरं, कोणती असन ते असन. किती? 122. त्याला इंग्लिश मध्ये कोण वाचून दाखवेन? कोण? हा, वाचतो. 122. 122. त्यांनी काय सांगितलं? 100 ची स्पेलिंग सांगा. 20. संख्या इंग्लिश मध्ये वाचायची कशी बघा? कशी वाचायची? ही 3 संख्या. आता हा पहिली आहे, ती कोणतं स्थान आहे तिचं? एकक स्थान. हे दुसरे 2 येतं, हे कोणतं स्थान आहे? दशक स्थान. आणि हा 1 आहे, हे कुठल्या स्थानावर आहे? शतक. आता इंग्लिश शिकायची कशी? इंग्लिश मध्ये कसं लक्षात ठेवायचं ते सांगतो. इथं काय म्हणतो आपण? 100.
किती म्हणतो? किती म्हणतो? म्हणजे ते कुठल्या स्थानावर आहे? शतक स्थानावर असल्यामुळं 100 म्हणतो. बरोबर आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणताना काय म्हणणार? 1ला काय म्हणणार? 1. आणि 100ला काय म्हणणार? कुठल्या स्थानावर आहे ती? 100 स्थानावर आहे. इंग्लिशमध्ये कुठल्या स्थानावर आहे? 100 स्थानावर आहे. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? 1ला 100. बरोबर. 22 म्हणजे 22 म्हणजे किती? 22. म्हणजे त्याला वाचन करताना आपण काय करणार? 122. आता ही झाली 3 अंकी संख्या. 4 अंकी संख्या घ्या. 20, 15 ही संख्या आहे. कोण वाचतं याला? सगळ्यांनी मराठीमध्ये सगळे बरोबरच वाचा. 2015. 2च्या जागेवर हा 9 घेतला. किती झाले? 2915. तेच बघ किती किती? 2915. हे तुम्हाला असं अक्षरात लिहिता आलं पाहिजे. सायलेंट. अक्षरामध्ये लिहिता आलं पाहिजे. नुसतं वाचून जमत नाही. 2915 याला इंग्लिशमध्ये कसं वाचणार? हा वाच. 2915. हे 15 येतं. याला आपण काय वाचतो? 15. 15चे स्पेलिंग? FIFTEEN. कसं वाजायचं त्याला? 15. 15 म्हणजे? तुमचा आवाज कमी झालाय. 15 म्हणजे किती? आता 15चा सवाल संपला. 2 अंकाचा दशकापर्यंत. शतक वाचताना आपण काय म्हणतो? पुढं काय जोडतो? इंग्लिशमध्ये 100. काय जोडतो? 100. हे जोडताना काय बोलावं लागेल आपला? 9 साठी काय म्हणतो? 9. मग काय लिहावं लागेल? 900. काय म्हणावं लागेल? 900. आता शतकपर्यंत विषय संपला या संख्येचा. 4 नंबरची संख्या त्याला काय म्हणतो आपण? 1000. काय म्हणतो? 1000 ची स्पेलिंग कोण सांगन? 1000 ची स्पेलिंग सगळे एकदा सांगा. आणि किती 1000 येते? 2000. मग त्याला कसं वाचणार? 2015. आपल्या लोकांना इंग्लिश का नाही बोलतात तुम्हाला माहिती आहे का? कशामुळे नसन येत? कोण सांगते? शिकले नाही म्हणून. नाही ते तर झालं. शिकलेला ना पण नाही बोलते. का नाही येत? इंग्लिशला सिरियस मध्ये येतच नाही ते. त्या आणखी काय कारण असेल? आपली भाषा मराठी त्याच्यामुळे आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही. त्याचं कारण काय आहे? आपण ती कधी बोलतच नाहीत. तुमच्या जिभेला वळण पडत नाही इंग्लिश बोलण्याचं. आपलं मराठी कसं पटकन बोलता येतं? कशामुळं? आपल्या जिभेला वळण पडलेलं असतं. इंग्लिश वाचताना आपण कसं वाचतो? वाचा तुम्ही एकदा. 2000. बोलताना थोडं जड जातं की नाही? मराठीमध्ये वाचा बरं. मराठीमध्ये वाचा. मराठीमध्ये कसं तुम्हाला सोपं जातं की नाही बोलायला? इंग्लिशमध्ये तुम्ही बोलत नाहीत म्हणून तुम्हाला बोलता येत नाही. बरोबर आहे. त्यासाठी काय करावं लागेल मग? एकदम सर त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला थोडे शब्द तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलावं लागतील आणि जिभेला वळण पाडून घ्यावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला काय होईल? इंग्लिश बोलता येईल. कशी बोलता येईल? फ्लुएंटली. FLUENTLY. फ्लुएंटली म्हणजे? फ्लुएंटली म्हणजे कसं?
धारा प्रवाही, त्याला मराठी शब्द आहे काय? काय शब्द आहे? जेवढे आपले इंग्लिशचे शब्द झालेले आपण घेतो ते सगळे पाठ झाले पाहिजेत. धारा प्रवाहीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? येतोय का शब्द बोलता? आता बघा माझ्या पाठीमाग म्हणायचं फ्लुएंटली. फ्लुएंटली, भिवंडी नाही, तू भिवंडीला जाशील. फ्लुएंटली, फ्लुएंटली, फ्लुएंटली म्हणजेच फ्लुएंटली. पडते का जिभेला वळण? फ्लुएंटली सगळ्यांनी बोलायचं, लाजायचं नाही. तुला एक मिनिट, तू नवीन आहेस, बिलकुल लाजायचं नाही. वाचा पुन्हा आता. काय? फ्लुएंटली. आता दोन फ्लुएंटली शब्द जरा कधी. बरं, फ्लुएंटली आता पाठीमागे राहून जाऊ थोडा वेळा. आता आपल्या गणिताकडे या. गणिताकडे या. शांत, तसा आवाज नाही करायचा. काय बोलायचं? माझ्या बरोबर बोलायचं. एकमेकांना बोलायचं नाही. इथं आले की कट्टी एकमेकांबरोबर. कट्टी म्हणजे काय? आता हा जो पहिला प्रश्न आहे ना, तुम्ही लिहून घ्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही उद्या लिहून आणायचा. एक, मी सांगतो तो लिहून घ्यायचा. 1 2 3 कॉमा द्यायचा मध्ये. मी असं लिहिलंय तसं मी लिहिलं ना. 1 2 3 असं लिहायचं. 4 5 6 7 8 9 आणि 0. शून्य या संख्यांचा वापर करून दोन अंकी, 3 अंकी, 4 अंकी व 5 अंकी वापर करून 2 अंकी त्याच्यातच कंसात लिहायचं. 2 अंकीला काय म्हणतो आपण? इंग्लिश शिकायचे ना आपल्या बरोबर. 2 अंकी असा शब्द आहे. अंकासाठी काय म्हणायचं? डिजिटल. मोठ्याने सगळे डिजिटल, नॉट डिजिटल, इट्स डिजिट्स. काय? डिजिट्स. अंकाला काय म्हणायचं? डिजिट्स. DIGITS. पाठ झालं पाहिजे आपलं हे लेक्चर संपेपर्यंत. 2 अंकीला काय म्हणतो हे पाहतोय आपण. 2 अंकीला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये? जी बोलती का? 2 डिजिट्स. माझ्या पाठीमागं म्हणा डिजिट्स. 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 विराट, डोंट बी स्मार्ट. म्हणायचं म्हणलं तर म्हणायचंच पाठीमागं. काय म्हणायचं? काय म्हणायचं? डिजिट्स. 3 अंकीला मग काय शब्द होईल? पुढं 3 अंकी शब्द लिहून घ्या. 2 अंकी कंसामध्ये काय लिहायचं त्याला? 2 डिजिट्स कंसामध्ये लिहायचं. खालच्या लाईनला नाही लिहायचं पंकजा, त्या समोरासमोर लिहायचं. 2 डिजिट्स लिहिलं का? कॉमा द्यायचा कंस पूर्ण करून. 3 अंकी 3 अंकीला इंग्लिशमध्ये काय म्हणतो मग? 3ला काय म्हणतो आपण? 3. 3ला काय बोलतो? 3 ची स्पेलिंग. आणि अंकाला काय म्हणतो? अंक. आता याच्यामध्ये एक वचन आणि अनेक वचन 2 शब्द आहेत हा, समजून घ्या. अंक, अंकाला काय म्हणतो? डिजिट. आणि अंकी ह्याला काय म्हणतो? डिजिट्स. अनेक अंक असला तर काय म्हणणार आपण? डिजिट्स. 3 अंकीला काय म्हणतो मग? शब्दाचं वळण पडण्यासाठी मी तुम्हाला मोठ्याने बोलायला लावतोय, कारण तुम्ही कितीही पाठ केलं सगळे 3 डिजिट्स लिहून घ्या.
कंसामध्ये इंग्लिश मधलं कंसामध्ये लिहायचं. हे असं लिहायचं. इकडे बघा मी सांगतो. 2 अंकी लिहिलं ना, हे मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी अर्थ तसा लिहितोय. इकडे पहा, 2 अंकी लिहिलं का आपण, 2 अंकीला काय म्हणतात ते इंग्लिश मध्ये असं कंसात लिहायचं. काय करायचं, हा, आणि खालीवर नाही लिहायचं. इंग्लिश सुद्धा थोडंसं मध्ये लिहायचं. एकदम खालच्या लाईन नाही लिहायचं. हा, पुढे लिहा 3 डिजिट्स. लिहिलं का, कॉमा 4 अंकी. लिहिलं का 4 अंकी. 4 अंकीला काय म्हणतो मग, बोलायचं सगळ्यांनी पटकन. काय म्हणणार, 4G स्पेलिंग कोण सांगतंय. डिजिटची 4 डिजिट्स कंसामध्ये लिहून घ्यायचं. घेतलं का. इतका वेळ नाही मध्ये जाऊन द्यायचा. त्याच्यानंतर 5 अंकी. 5 अंकीला काय म्हणतो इंग्लिश मध्ये, 5ची स्पेलिंग FI म्हणजे 5 म्हणजे डिजिट म्हणजे डिजिट्स म्हणजे अंके नाही, अंकच. मराठीमध्ये अंकाचा अनेक रूप पण काय आहे, किती काय अंक. आपण 4 अंक असंच लिहितो ना. 1 अंक, 2 अंक, 3 अंक, 4 अंक का अंके म्हणतो ना आपण. अंक, अंके नाही. बरोबर. फक्त इंग्लिश मध्ये यस लागतो अनेक रूपासाठी, अनेक वचनासाठी. काय काय लिहिले वाचा सगळे. सगळ्यांनी एका आवाजामध्ये. अशा प्रत्येकी लिहा पुढं. अशा प्रत्येकी. इथं 10 लिहिलंय, पण आपण 5 संख्या लिहा व वाचा. हा झाला तुमचा होमवर्क. 5 संख्या लिहा व वाचा. 5 अंकी. 5 अंकी नाही, सॉरी. अशा प्रत्येकी 5 संख्या लिहा व वाचा. बस ते पुढे सरकले थोडी. अशा प्रत्येकी 5 संख्या लिहा व वाचा. त्याच्या खाली त्या संख्या लिहायला किती ओळी सोडतात. आणि प्रत्येक याच्यासाठी आहे ना 2-2 ओळी सोडायच्या खाली. म्हणजे किती आहेत आपल्याला 5 अंकीपर्यंत लिहिले, म्हणजे 10 ओळी सोडायच्या खाली. हा झाला तुमचा होमवर्क आजचा. पटकन सोडा, पुढे चालू करा. चला, प्रश्न क्रमांक 2 घ्या. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 आपण इथं सोडून घेणार आहे. आता इथून पुढचे सगळे प्रश्न आपल्याला सोडून घ्यायचे. तर पटपट बोलायचं एकमेकांबरोबर नाही, माझ्या बरोबर. 1 मिनिट. देवनागरी संख्या चिन्हे. प्रश्न लिहून घ्या. देवनागरी संख्या चिन्हे इकडे सरकडे तू थोडा. देवनागरी संख्या चिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. देवनागरी इकडे बघा असं लिहायचं. देवनागरी संख्या चिन्हे असं लिहायचं. दिसते का. व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आंतरराष्ट्रीय कसं लिहिणार. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे
यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरातल्या, तुला काय झालं गुदगुल्या होत्यात? मग संख्या अंकांत संख्या अंकांत अवर टिंब कला एक काना कावर टिंब त अंकांत व अक्षरांत लिहा. हा वाचा, सगळ्यांनी एका आवाजात प्रश्न वाचायचा. चला. आता देवनागरी संख्या चिन्हे याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणू शकतो? देवनागरी म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? देवनागरी म्हणजे मराठी भाषेतली अक्षर किंवा अंक, त्याला काय म्हणायचं? देवनागरी लिपी. देवनागरी लिपीमध्ये कोणती भाषा लिहिली जाते? मराठी, हिंदी सारख्या ज्या भाषांमध्ये वर लाईन दिलेली असती त्या सगळ्या भाषा कोणत्या लिपीत लिहिल्या जातात? कोणत्या लिपीत? कोणत्या? काय केलेलं असतं देवनागरी लिपीमध्ये? अक्षरांच्या वर रेषा असते. रेषाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? लाईनची स्पेलिंग LINE. देवनागरीची स्पेलिंग कोण सांगतंय? देवनागरी. आणि संख्या चिन्हांना काय म्हणतात इंग्लिशमध्ये? न्यूमेरल्स. लिहून घ्या हा शब्द, NUMERALS. न्यूमेरल्स काय म्हणतात? हा ताई, प्रश्नाच्या खाली असं लिहून घ्यायचं. हा तीन कॉलम करायचे तुम्ही पुढं अक्षरात लिहिण्यासाठी. तिसरा कॉलम थोडा मोठा लिहायचा, कारण तिथं काय लिहायचं आपल्याला अक्षरामध्ये बसलं पाहिजे. त्याच्यामध्ये अक्षरामध्ये लिहायला जास्त जागा लागेल का नाही? हा हा तिसरा कॉलम मोठा झाला पाहिजे. संख्यांचा कॉलम एकदम छोटा घे, संख्या छोट्या असतात. इथून लिही. हे असं लिहायचं. इकडे बघा, दाखव तुझी वही. अर्ध्या पेजवर संख्यांसाठी इकडे बसलं पाहिजे आणि अक्षरात लिहायला पुढे अर्ध्यात बसलं पाहिजे. दोन कप्पे करायचे. हा तिथं लिही. चला लवकर पटपट, टाइम व्हायला नाही गेला पाहिजे. ते लेकर बाहेर बसलेत का नाही? त्यांना कोणीतरी एकदम सांगा रे शांत बसा. लिहून घ्या पटकन. देवनागरी संख्या चिन्हांना काय म्हणतात? देवनागरी न्यूमेरल्स काय म्हणतात? तर लिहून घ्या आधी. न्यूमेरल्स NUMERALS. हा देवनागरीच्या खाली, त्याच्या खाली लिहायचं. असे कॉलम केलेत ना तुम्ही. पटकन, इतका टाइम नाही घालायचा, फास्ट झाले पाहिजे तुम्ही. न्यूमेरल्स काय बोला सगळे तोंडातून? न्यूमेरल्स. न्यूमेरल्स नाही, न्यूमेरल्स बोला लवकर. न्यूमेरल्स. व्यवस्थित वाचा, सगळ्यांनी एका आवाजात आला पाहिजे आवाज. काय? न्यूमेरल्स. न्यूमेरल्स म्हणजे काय? संख्या चिन्ह कोणते कोणते येतं? पुढं नको जाऊ जास्त. किती येतं संख्या चिन्ह टोटल? 10.
किती येतं? संख्या चिन्ह किती येतं? इकडे लक्ष, एकमेकांना नाही बघायचं. तुम्हाला काही येणार नाही. पण देवनागरी संख्या चिन्हे. देवनागरी म्हणजे ज्या भाषेमध्ये अक्षराच्या वरती रेषा असते त्याला काय म्हणायचं? देवनागरी लिपी. देवनागरी संख्या चिन्ह यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? सगळे न्यूमेरल्स. न्यूमेरल्स. फ्लुएंटली शब्द तोंडातून निघला पाहिजे, जड नाही घ्यायला पाहिजे. न्यूमेरल्स. माझ्या तोंडातून कसा येतोय तसा निघला पाहिजे सगळ्यांचा. न्यूमेरल्स. स्पेलिंग काय न्यूमेरलची? न्यूमेरल्स. आता दुसरं कोणत्या चिन्ह संख्या चिन्ह असतात? आंतरराष्ट्रीय. आंतरराष्ट्रीयला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे? दोन शब्दांच्या स्पेलिंग तुम्हाला शिकवतो आता. एक असतो नॅशनल, दुसरा असतो इंटरनॅशनल. म्हणजेच काय? राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय. आंतरराष्ट्रीयला शब्द काय आहे? इंटरनॅशनल. इंटरची स्पेलिंग काय आहे? INTER आणि नॅशनलची NATIONAL. नॅशनल. काय स्पेलिंग वाचा एकदा? काय झालं त्याचं? त्याच्याकडे बघायचं, लक्ष द्यायचं, म्हणजे तुम्हाला वाचताना पण अडचण नाही. असा एक एक शब्द शिकूनच वाचणार आहेत तुम्ही. काय म्हणतात त्याला? इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय. त्याचा अर्थ कळतो का कोणाला? आंतरराष्ट्रीय म्हणजे काय? आणखी कोणी? आंतरराष्ट्रीय म्हणजे काय? आंतरराष्ट्रीयचा कोणाला करतो सांग? दुसऱ्या देशातून आलेली भाषा. नाही, नुसतं आंतरराष्ट्रीय म्हणजे काय? त्या शब्दाचा अर्थ. ज्या वेळेस आपण इंटरनॅशनल म्हणतो किंवा आंतरराष्ट्रीय म्हणतो त्यावेळेस एकापेक्षा जास्त देशांबद्दल बोलत असतो. किती देशांबद्दल? एकापेक्षा जास्त. आणि देशासाठी काय शब्द आहे? देश. आपण म्हणतो भारत माझा देश आहे. काय म्हणतो? त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? इंडिया इज माय कंट्री. म्हणजे देशासाठी शब्द काय आला? लिहून घ्या इकडं. देश त्याच्यासाठी काय शब्द आला? कंट्रीची स्पेलिंग COUNTRY. कंट्री. कंट्री म्हणजे? कंट्री म्हणजे काय? वर नाही, शब्द वेगळेच लिहून घ्यायचे. त्या कॉलम मध्ये काहीच नाही लिहायचं. शिल्लक ठेवलेली जागा असतील थोडीफार ठेवायची, शिल्लक जागा तिथं लिहून घ्यायची. हा, वेगळं लिहायचं. देशासाठी इंग्लिश शब्द काय आहे? हा वेगळा शब्द लिहिण्यासाठी ना एक पेज आहे ना थोडंसं सोडायचं एका साईडला कुठंतरी. हा, नाही तर इकडच्या पेजवर शब्द आणि त्याचे अर्थ लिहून घ्यायचे. हा, असे लय शब्द येणार हळूहळू. हा, तसं त्याच्या खाली लिही. फक्त वेगळं तुम्हाला वाचता आलं पाहिजे अभ्यास करताना. मला काय वाटतं माहिती आहे का? लिहिण्यातले टाइम जातो तुमचा. तुम्ही लेक्चर रिपीट ऐकून मग लिहायचं. तसं चालू करायची का? लेक्चर जर तुम्हाला ऐकायला भेटणार, बघायला भेटणारच ना रिपीट, त्याचा काय फायदा होईल? रिव्हिजन होईल. आणि इथं तुमचं लक्ष त्याच्याकडे जाते जास्त. त्याच्यामुळे काय करा, वया साईडला ठेवून द्या. वया आहेत ना जवळच ठेवा, साईडला म्हणजे लय लांब नका ठेवू. सगळं कधी लिहून घ्यायचं? घरी गेल्याच्या नंतर. म्हणजे उद्या येणं लेक्चर, उद्या त्याच्या नोट्स काढायच्या. आता आहे ना इथं तुम्ही लिहूच नका. आर म्हणजे तुमचं लक्ष बोर्ड कर राहील. समजा ना यार दात नको बसून जास्त नाही सकाळी रेडवून नाही करायचं. तुम्ही जितकं लक्ष नाही द्यायचं तेवढं तुम्हाला समजणार नाही. आणि आता नाही समजलं तर कधीच नाही समजणार. का तुम्हाला शिक्षक लयच भारी शिकवतेत? मोठ्यानी आवाज द्या. शिक्षक शिकवतेत का चांगलं? मीडियम शिकवतेत ना. मग एवढं सांगणार आहे का पुन्हा कुणी?
आमचं अजून 3 भाग तेच तर भागातले चालले शिकायचं. चौथ्यात जरी गेलात तरी तुम्हाला तिसऱ्या भागातले येत काही. आमचं इतकं नाही. आमच्या सर इंग्रजीत वाचत नाही. लय बरंच वाचतात इंग्रजी अवघड शब्द. मग तुम्ही आता इथं तुम्हाला शिकायला चान्स भेटतोय, शिकायला पाहिजे की नाही? लक्षपूर्वक आपला क्लास बनला पाहिजे महाराष्ट्रात 1 नंबर. किती दिवसात? 1 वर्षात. 10 दिवसात नसतो बनत. हा, इकडे आता लक्ष द्या पहिल्यापासून. आता आहे ना तुम्ही लिहूनच नका घेऊ त्याला, आहे ना नंतर लेक्चर बघताना एक तर रिव्हिजन होईल आणि त्यावेळेस लिहून घ्यायचं. मग आपला टाइमपास बी नाही व्हायचा आणि तुमचं लक्ष बी माझ्याकडे राहील. वहीकडे लक्ष गेलं तुम्ही पुन्हा हे होतं. नाही फक्त रोमन संख्या शिकवलं का तेवढंच लेक्चर आहे. मग काल कुठं लेक्चर घेतलं होतं आपण? काल नाही तो झाला प्रत्येक लेक्चर. आजचा लेक्चर आहे ना तुम्हाला उद्या सकाळी 6 वाजता भेटेल बरोबर. कितीला? सकाळी 6 वाजता. 6ला पहिला लेक्चर बघायचा. घरचे जर काम सांगत असले जास्त तर मला सांगा. कोणाकोणाला कामं सांगत आहेत? हा, त्यांना सांगतो मी. त्यांना सांगायचं सकाळी 6 ते 7 हा आमचा अभ्यासाचा टाइम आहे. 7च्या नंतर काय सांगायचं ते सांगायचं. सकाळी 6 ते 7. मग अर्ध्या तासात संपन, 1 तासात संपन, जेवढा आपला लेक्चर असेल तेवढा. आणि सकाळी केलं तर परफेक्ट. तुम्ही आज संध्याकाळी शिकलात आणि उद्या सकाळी त्याचं रिव्हिजन केलं मग काय होईल? परफेक्ट लक्षात राहीन. आता इकडे लक्ष द्या सगळे. देशासाठी शब्द काय आहे? काय शब्द आहे देशासाठी? आणि इथं काय आपण लिहिलाय? इंटरनॅशनल. देशासाठी आणखी दुसरा एक शब्द असतो मराठीमध्ये. काय असतो? इंडिया. जर तो आपल्या देशाचं नाव झालं. हा, इकडे बघा आपण कुठला शब्द पाहिलाय? देश. देशासाठी काय म्हणतो आपण? स्पेलिंग. आणि देशासाठीच आणखी एक शब्द असतो समानार्थी शब्द. काय म्हणतो त्याला आपण? राष्ट्र. काय म्हणतो? काय म्हणतो? राष्ट्र. याच्यासाठी एक इंग्लिश शब्द आहे नॅशनल. म्हणजे काय झालं? राष्ट्रीय. नॅशनल म्हणजे काय? आणि राष्ट्रासाठी काय म्हणावं लागेल मग? नुसतं नेशन. काय? NATION. नेशन. नेशन म्हणजे लिहायचं नाही. डोंट राईट. डोंट राईट म्हणजे लिहू नका. लिहू नका. असं फ्लुएंटली बोलता आलं पाहिजे. माझ्या तोंडातून कसे शब्द निघते तर इंग्लिश मधले तुमचे पण निघले पाहिजेत थोड्याच दिवसात. डोंट राईट म्हणजे काय? लिहू नकाला इंग्लिश मध्ये काय बोलतात? काय म्हणतात? डोंट राईट ची स्पेलिंग कोण सांगतंय? हा, सांगा. राईट. WRITE. राईट. राईट म्हणजे WRITE. राईट म्हणजे लिहिणे. आणि दुसरा एक राईट असतो RIGHT. हा राईट म्हणजे? हा राईट म्हणजे काय? बरोबर वाल्या राईटची स्पेलिंग काय आहे? आणि लिहिणे या राईटची स्पेलिंग काय आहे? 100% लक्षात राहील का? हा, तसंच समानार्थी शब्द आता इकडे या. देशासाठी काय आहे? कंट्री. देशासाठी काय? आणि राष्ट्र याच्यासाठी नेशन. राष्ट्रासाठी काय? राष्ट्रासाठी काय? आणि या राष्ट्र या शब्दालाच पुढं एक वेलांटी दिली आणि य लिहिलं तर त्याच्यासाठी काय बनणार? नॅशनल. काय बनणार? नॅशनल म्हणजे? नॅशनल म्हणजे? मग इंटरनॅशनल म्हणजे? आंतरराष्ट्रीय. आंतरराष्ट्रीयसाठी कुठला शब्द आहे? कोणता शब्द आहे? सगळे. इंटरनॅशनल. सर तिथं वेलांटी आलती
देईन राष्ट्रीयच्या पुढं मग तिथं AL कसं काय आलं वेलांटी म्हणजे आलतं मग तिथं AL कसं काय आलं हा तुझा डाऊट आहे. तुम्हाला एक तो डाऊट तुम्हाला वाटतं तसं तिने विचारलं तसं पुन्हा एकदा विचार त्यांना पण कळलं पाहिजे. नॅशनल आपण हे लिहिलं समजा तिचं म्हणणं आहे नेशन त्यासाठी आपण लिहिलं राष्ट्र बरोबर. नेशन म्हणजे काय नेशन म्हणजे काय राष्ट्र आणि नॅशनल म्हणजे राष्ट्रीय. आता सांग तुझा प्रश्न काय आहे. राष्ट्र दिले ना त्याच्यावर राष्ट्रीय करायसाठी वेलांटी दिली गेलेलं तिथं $OY पाहिजे होतं. तुम्हाला तो डाऊट आहे का कोणाला डाऊट नाही का नाही डाऊट का नाही पण तिचं तुला चुकीचं वाटतंय प्रश्न का बरोबर आहे. तिने विचारलेला प्रश्न योग्य आहे का कोणाकोणाला बरोबर वाटतोय आवाजात सांगा. पण तिचा मुळात प्रश्न चुकलेला आहे. कशामुळे सांगतो हा त्याचा उच्चार नाही हा त्याचा अर्थ आहे. वेलांटी देईन नाही तर काही करेन तिकडं कारण ती भाषाच वेगळी आहे. हा त्याचा काय आहे अर्थ. अर्थाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात आता एक नवीन शब्द अर्थ याच्यासाठी नवीन शब्द काय अर्थ नावाचे पण 2 शब्द आहेत. एक इंग्लिशमध्ये असतो एक मराठीमध्ये. इंग्लिशमधल्या अर्थची स्पेलिंग कोण सांगताय EARTH. अर्थ म्हणजे काय अर्थ म्हणजे पृथ्वी. अर्थ म्हणजे काय पृथ्वी. अर्थ म्हणजे काय आणि मराठीमधला अर्थ म्हणजे काय त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मिनिंग काय MEANING. इंग्लिशमधले शब्द मोठ्याने वाचायचे कारण तुम्हाला बोलता आलं पाहिजे ते शब्द. मिनिंग उच्चार करा सगळे मिनिंग. तुम्हाला आवश्यकता नाही का तिघाला तर तुम्ही बसलात लय भारी. मिनिंग म्हणजे अर्थ. आता हे पहा पृथ्वी म्हणजे पृथ्वीला काय म्हणतात इंग्लिशमध्ये अर्थ. काय म्हणतात अर्थ. आता हे पाहिलं नॅशनल आणि इंटरनॅशनल. तर नेशन आणि नॅशनल मधलं कळलं ना तुला कशामुळे फरक आहे कारण तो त्याचा अर्थ आहे त्याचा उच्चार नाही. उच्चार जर असला तर मग तसं करावं लागलं असतं. आता पुढं बघा काय आपलं चाललंय टॉपिक कोणता होता देवनागरी संख्याचिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह. देवनागरी संख्याचिन्ह म्हणजे ज्याच्यावर ज्या अक्षराच्या वर रेषा असते त्या भाषेला काय म्हणतात देवनागरी लिपीतली भाषा म्हणजे देवनागरी भाषेची लिपी म्हणायचं. आता आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह कोणते येतं ते आपण पाहिलं ना डेसिमल सिस्टम मधले 10 अंक 0 ते 10. आता 0 देवनागरी लिपीमध्ये 0 कसा लिहिणार असा आणि इंटरनॅशनल मध्ये तसाच लिहिणार सेम टू सेम नथिंग चेंज. काही बदल नसतो त्याच्यात. कुठल्याही लिपीमध्ये 0 हा 0च असतो तो गोलच असतो. 0 कसा असतो 0 कसा असतो प्रत्येक भाषेमध्ये सारखाच लिहिला जातो. पण एक देवनागरी लिपीमध्ये आपण कसा लिहितो असा लिहितो एक किंवा आपण लिहिताना असा सरळ लिहितो. 2 कसा लिहितो 3 असा नाही हा 4 असा असतो ना 4 5 6 7 8 9. देवनागरी लिपीमध्ये म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये लिहायचं म्हणलं तर हे असा लिहितो आपण. तेच इंग्लिशमध्ये कसा लिहितो 0 1
2 3 4 5 6 7 8 9 10. कोणते अक्षर म्हणजे सेम लिहिले जातात दोन्ही लिपीमध्ये? सांगा सगळ्यांनी कोणते अक्षर सेम येतात? आणखी 2 पण जवळजवळ सारखाच असतो. त्याच्यामध्ये काय फरक होतोय का? नाही. 3 ला दांडी असते. 4 पूर्णता वेगळा आहे, 5 पूर्णता वेगळा आहे, 6 पूर्णता वेगळा आहे, 7 वेगळा आहे, 8 वेगळा आहे आणि 9 उलटा आहे. देवनागरी लिपी आणि इंटरनॅशनल लिपीत अंक कसे लिहितात समजलं का? समजलं का? हा तुमचा दुसरा प्रश्न आहे. पण त्या प्रश्नामध्ये आपला काय दिलेलं आहे? काही संख्या दिलेल्या आहेत. आता त्या संख्याचं काय करायचं तुम्ही? वाचन. मी संख्या लिहीन, तुम्ही काय करायचं? वाचायची. आणि आधी मराठीमध्ये वाच. टेस्टर घेतोय तिकडे असं करतोय खालून घेऊन असा. अरे तुम्ही ऑनलाईन जाता, तुझ्या पप्पाला तेवढीच क्लिप काढून पाठवीन. शो करते मला असं. त्याच्याला पाठवीन. तुझ्या पप्पाला पाठवीन. आता ते ऑनलाईन आहे म्हणलं, तुम्हाला माहिती आहे ना, पुराव्यासहित तुम्ही नगरे केले. तुम्हाला फटकेलं तरी मला घरचे काय म्हणते का? आणि उद्या बळजबरीने क्लासला लावतील. इंटरेस्टमध्ये क्लास चाललाय का नाही? मस्त का? तुम्हाला काही इथं त्रास होतोय? बोर होतोय का? तरी पण मस्ती करायची सुचती कशी? आतापासून तशी सवय लागलेली आहे ना, हळूहळू काढून टाकायची. नाही तुम्ही इंग्लिश बोलून काय करणार? शिवाय देतात का इंग्लिशमध्ये? हां, इकडं बघा आता लक्ष द्या. पहिली संख्या आहे, वाचायची हा सगळ्यांनी. आता देवनागरी लिपीत लिहिणार आहे. ही कोणती लिपी? इथं संख्या चिन्हांना काय म्हणतात? न्यूमेरल्स. देवनागरी न्यूमेरल्स अँड इंटरनॅशनल न्यूमेरल्स. न्यूमेरलची स्पेलिंग एकदा वाचा. LS. 2000. आता तुम्ही वाचायची संख्या किती ही सांगायच्या? किती? 2359. दुसरी पहा. ही झाली पहिली संख्या. आता दुसरी संख्या बघा. नाही, नंतर. आपण लिहित नाहीत ना कधी. हा, किती आहे? 3 नंबरची. किती? नीट वाचा. 4 नंबरची. 1000. सॉरी, 1000. किती आहे? 5 नंबरची. तुझं लक्ष कुठे आहे? किती वेळा सांगितलंय? आता कानफडीत पड ना, मग ऐकायला येणार नाही काहीच नाही. किती आहे ती? तुमचा तिघाचा आवाज मला मोठा पाहिजे यांच्यापेक्षा बी. आता किती वाचा? आता 30 संख्या तुम्ही इंग्लिशमध्ये वाचायची, म्हणजे इंटरनॅशनल लँग्वेजमध्ये वाचायची. एक एकाला नाही, एक एकाला नंतर. आपलं हे संपल्याच्या नंतर एक एकाला. वाचा प. 50. 2000. आता तुम्हाला एवढं तर समजलं ना, हजारामध्ये ज्यावेळेस संख्या जाते त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? संख्या. आणि 1000. आणि 100 काय कशाला म्हणायचं?
आपण शे म्हणतो ना मराठीमध्ये शे, त्याच्यासाठी काय वापरायचं 100. आता पुढची संख्या वाचा लवकर इन इंग्लिश. सगळ्यांनी बरोबर 32. हा 32 आहे. आता इथं बघा किती अंकी संख्या ही संख्या टोटल किती अंकी आहे 5 अंकी. 5 अंकीला इंग्लिश मध्ये काय म्हणणार, अंकीला काय म्हणणार डिजिट. हा किती अंकी आहे संख्या इंग्लिश मध्ये 5 डिजिट. आता वाचा एकदा ही संख्या 32,000. इथं आपण काय वाचलं होतं 2000 बरोबर आहे. खाली 5 जर संख्या असल्या तर त्या कशामध्ये येतात 1000 मध्ये. 3 जर संख्या असल्या तर शतकामध्ये, 2 जर असल्या तर दशकामध्ये. तुझं लक्ष कुठे रे, तिकडे आहे का मी, मग तू उठून इकडे बस, इथं बस तिथं. आणि तुझं बोलताना जर नाही दिसलं ना आता बघ वाची संख्या तू एकटा 32,000 इन इंग्लिश. 32,756. पुन्हा आवाज मोठ्याने 32,756. बरोबर. आता खालची सगळ्यांनी वाचायच्या 59. एका आवाजामध्ये 67,839. पुढची 1034. याला कसं वाचणार 1034. याच्यामध्ये काय मिस आहे, मिस काय 100 मिस आहे. कशामुळं शून्य जिथे येईल त्यावेळेस काय होतं त्या संख्येचं स्थान मिस झालं असं समजायचं वाचताना वाचनामध्ये. पुढची संख्या वाचा 27,000. मी तुम्हाला बोलायला कशामुळे लावतोय म्हणा माहिती आहे का, तुम्ही बोलायचं बंद नाही करायचं मध्ये. तुमचं स्पीकिंग हे फ्लुएंटली झालं पाहिजे. फ्लुएंटली म्हणजे धाराप्रवाहित. धाराप्रवाहित मराठी शब्द सुद्धा उच्चारताना व्यवस्थित उच्चारले गेले पाहिजे. तर धाराप्रवाहितला काय म्हणतो आपण फ्लुएंटली स्पीक आपण म्हणतो ना. फ्रुटी म्हणशील पुन्हा हे झालं लक्षात आलं. हे सगळे अंक हे नंतर लिहून घ्यायचं सगळं. लिहायला लय टाइम द्यायला तर उशीर लगेच नका लिहू. त्या पोरांचं लेक्चर घ्यायचं आणखी ते बाहेर बसले लहान लेकर कटाळायचं नाही बाहेर बसायचं सांगितलं त्यांना ते बोलत जात नाही. ते पण लय मोठं होतं ना पुन्हा 2 तासात झाले. बाहेर थांब कडीवर तू तुझा अभ्यास पूर्ण करतो. हे आलं का समजलं की एवढ्यापर्यंत सोपं वाटतंय ना. पण हेच बऱ्याच जणांना येत नाही अजून. त्याच्यामुळं सुरुवातीपासून चालू केले 5वी पासून. तू किती वेळा आहेस? हा 8वीला. नाही येऊ द्या. ज्याला तिला तुला आलं पाहिजे ते तू ठरवायचं, तिला आलं पाहिजे ते तिने ठरवायचं. आता इथून मागं जर राहिलात ना भांडणं मिटवायला आहे का मी इथं तू बोलायचं नाही त्याला काहीच कोणालाच बोलायचं नाही. आपलं पाहिजे दोघांनी बी. आशा
ऑनलाईन फेमस होता ना तुम्ही, तोंडात काही घातलंय म्हणून. लोक नुसतं आवाजच यूज करतात, काहीतरी गेलं पाहिजे मध्ये, ते आवाज नंतर फेमस होतो फक्त. मध्ये बोलायचं नाही, लेक्चर चालू असताना बोलायचं नाही. हा पुढं बघा, क्वेश्चन नंबर 3 म्हणजेच काय? प्रश्न क्रमांक 3. आपण आपली मराठी पण परफेक्ट आली पाहिजे आपल्याला. क्वेश्चन नंबर 3 म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 बघा, प्लॅस्टिकचा वापर टाळा. काय प्रश्न? प्लास्टिकचा वापर टाळा. प्लॅस्टिकचा वापर आता वापरासाठी म्हणजेच उपयोगासाठी तुम्हाला मग एक शब्द सांगितला होता. मग काय सांगितला होता? यूज म्हणजे काय? प्लास्टिक साठी इंग्लिश शब्द काय आहे? प्लास्टिक. त्याची स्पेलिंग काय आहे? प्लास्टिक. हा, प्लास्टिकचा वापर टाळा. वापरासाठी शब्द काय आहे? यूज. काय शब्द? वापरासाठी शब्द काय आहे? यूजची स्पेलिंग काय आहे? प्लास्टिकचा वापर. आता मध्ये कोणता शब्द राहिला? टाळा. टाळासाठी काय शब्द आहे? टाळा म्हणजे काय? मराठीमध्ये सांगा. टाळणे म्हणजे काय? सोडून देणे. त्याला इंग्लिश मध्ये काय शब्द असन? नॉट यूज. नॉट म्हणजे नाही होतं, नाही वापर असं होईल ना ते. नो यूज असं पण होऊ शकतं. पण प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी परफेक्ट शब्द कुठला बसन? नवीन शब्द कधी ऐकलाय तुम्ही सांगा? अवॉइड. अवॉइड शब्द ऐकलाय कुणी? ऐकलाय का? अवॉइड. अवॉइडची स्पेलिंग कोण सांगू शकतोय? AVOID. अवॉइड. अवॉइड म्हणजे टाळणे. प्लास्टिकचा वापर टाळा. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? अवॉइड प्लॅस्टिक यूज. हा शब्द मध्ये आला, तो सुरुवातीला शब्द येतो. काय येतं? अवॉइड प्लास्टिक यूज. प्रश्न ऐकून घ्या पुढं. प्लास्टिकचा वापर टाळा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी, इकडं सही, जिल्हा परिषदेच्या शाळांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना, कोणाला? व भाजी विक्रेत्यांना दिल्या. कोणाला दिल्या? किराणा दुकानदारांना आणि आता किराणा दुकानदार आहे, किराणा दुकान. याच्यासाठी इंग्लिश शब्द काय आहे? आपण रोज जातो का नाही दुकानात? सांग. काय म्हणतात? दुकानाला शॉप. आणि आणखी काय म्हणतात? दुकानासाठी काय शब्द आहे? यशोपी. शॉप. आणि दुसरं दुकानासाठी दुसरा शब्द काय असतो? स्टोअर्स. काय असतं? किराणासाठी काय शब्द असतो? काय असू शकतो शब्द? किराणासाठी शब्द असतो प्रोव्हिजन. मग किराणा दुकानासाठी काय शब्द झाला? प्रोव्हिजन स्टोअर. शॉप नाही म्हणत त्याला, प्रोव्हिजन. प्रोव्हिजन स्टोअर म्हणजेच काय? किराणा दुकान. काय म्हणतात किराणा दुकानाला? आजपासून किराणा दुकानात जाताना काय म्हणायचं? घरी काय बोलणार तुम्ही? शब्द कुठला यूज करणार? काय शब्द यूज करणार? यूज करणार म्हटल्याच्या नंतर तुमच्या लक्षात यायला लागले ना, वापर करणार म्हणतोय मी. कुठला शब्द यूज करणार? किराणा दुकान. मोठ्याने फ्लुएंटली आला पाहिजे शब्द तोंडात. प्रोव्हिजन स्टोअर. प्रोव्हिजन
प्रोव्हिजन प्रोव्हिजन शब्द बोलता येतो का? बोला. प्रोव्हिजन प्रो नाही प्रोव्हिजन. आणि दुसरं काय? भाजी विक्रेत्यांना. मी काय सांगितलं? भाजी विक्रेत्यांना. आता भाजी विक्रेता हा शब्द घ्या. भाजी विक्रेता याच्यासाठी इंग्लिश शब्द काय माहिती का? विक्रेत्यासाठी शब्द काय? दोन असते. आता विकणारा आणि घेणारा. विकणाऱ्याला आपण मराठीत काय म्हणतो? भाजीवाला. नाही नुसत्या विकणाऱ्याला काय म्हणतो आपण? त्याला काय म्हणतो आपण? विक्रेता. करेक्ट. काय म्हणतो? आणि घेणारा जो असतो त्याला काय म्हणायचं मराठीमध्ये? गिऱ्हाईक नाही. त्याला शुद्ध मराठी शब्द काय? ग्राहक. काय शब्द आहे? काय शब्द आहे? आता इकडे पहा. विक्रेत्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? विक्रेत्याला इंग्लिश मध्ये विक्री करणे म्हणजे काय करणे? सेल करणे. आहे का नाही? सेलिंग, सेलर. विक्रेत्याला काय म्हणतो आपण? सेलर. काय म्हणतो? काय म्हणतो? आणि ग्राहक खरेदी करणारा त्याला काय म्हणतो आपण? खरेदी करणारा याला आपण म्हणतो बायर. BUYER. काय म्हणतो? काय म्हणतो? बायर. आता तुम्ही भाजी विक्रेता याच्यासाठी काय शब्द असेल मग? दोन शब्द होऊ शकतात. व्हेजिटेबल सेलर. व्हेजिटेबल शब्द बोलून दाखवा एकदा. व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल आणि सेलर. व्हेजिटेबल सेलर कशाला म्हणतो आपण? त्याला दुसरं नाव काय आहे? ग्रीन ग्रोसर्स. काय? ग्रीन फ्लुएंटली आलं पाहिजे सगळे. ग्रीन ग्रोसर्स. ग्रीन तुम्ही पण म्हणायचे. खाली बसलं मग सुट्टी थोडी आहे. काय आहे? ग्रीन ग्रोसर्स म्हणजे भाजी विक्रेता. ग्रीन ग्रोसर्स म्हणजे काय? किराणा दुकानासाठी काय शब्द आहे सांगा? प्रोव्हिजन. हा. आता प्रश्नाकडे या. प्लास्टिकचा वापर टाळा याच्यासाठी इंग्लिश मध्ये काय बोलणार? अवॉइड प्लास्टिक यूज. म्हणजेच काय? प्लास्टिकचा वापर टाळा. त्याला काय म्हणणार इंग्लिश मध्ये? अवॉइड. लिहिलेलं आहे का मी इकडं? अवॉइड प्लास्टिक यूज. या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी बघा कोणत्या शाळांनी काय केलं? त्यांनी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी काय केलं? कागदाच्या पिशव्या बनवल्या. बरोबर आहे? कागदाच्या पिशव्या बनवल्या आणि त्या कोणाला दिल्या? किराणा दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांना. म्हणजेच प्रोव्हिजन स्टोअर्स आणि ग्रीन ग्रोसर्स यांना. ग्रीन ग्रोसर्स कशामुळे म्हणत असतील भाजी विक्रेत्यांना? कारण भाज्या शक्यतो हिरव्या असतात. बरोबर? ग्रीन ग्रोसर्स. लक्षात राहील शब्द. हा.
त्या पिशव्यांची तालुकानिहाय संख्या वाचा व ती संख्या अक्षरी लिहा. काय सांगितलंय? तालुकानिहाय संख्या वाचा आणि अक्षरी लिहा. तर तालुकानिहाय काय संख्या दिल्यात? तुम्ही गणित विसरून गेलात का इंग्लिशच्या नादात? झोप कोणाला आली? कोणाला आली झोप? आजच्या दिवस गरम उद्या जे रोजच एवढ्या टायमात गरमलं पाहिजे. गरमल्यावर माणूस गोरं पडतं. घाम गाळल्यावर तुम्हाला गोरं नाही कळायचं. आता हे नाव वाचा. हे काय आहे? इकडं शांत. कोपरगाव, शेवगाव, तिसरं कर्जत, आणि चौथं संगमनेर. त्या दिवशी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे याची आता स्पेलिंग सांगायचं तुम्ही मला खाली ना. कोपरगावची स्पेलिंग सांगा. गाव याची स्पेलिंग जरा वेगळी लिहिली जाते. काय लिहिली जाते गावसाठी स्पेलिंग? कोपरगाव. कोपरगावची स्पेलिंग काय होईल मग? आता हे झालं शेवगाव. या श साठी काय असतं? यश. शेवगावची काय स्पेलिंग होईल? काय होईल? शेवगाव. कर्जत साठी काय स्पेलिंग होईल? काय होईल कर्जत साठी? लक्ष इकडे द्यायचं. असं बस, इकडं बस. असं इकडे बघून बसायचं. संगमनेर याची स्पेलिंग कोण सांगताय? संगमनेर स्पेलिंग पाहून घ्या. लिहिता आली पाहिजे. पुन्हा बघून शिकत असतं. काय संगमनेरची स्पेलिंग? हा. आता प्रत्येक हे काय येतं? तालुके येतं. काय येतं? तालुके. तालुक्यापेक्षा मोठं काय असतं? कोण बोलतंय खाली? शिव मध्ये बोलू नका ना. आता कोपरगावला किती पिशव्या दिल्या त्यांनी? वाचायचं. इंग्लिश मध्ये किती? हा किती आहे? 1000 मध्ये किती आले तर 12. 12ला काय म्हणतात? 12. 12 ची स्पेलिंग काय आहे? 12,000 ची स्पेलिंग काय आहे? थाउजंड. हे पुढं काय ते? 7. 7 ची स्पेलिंग 7. हंड्रेड. पुढं 40. 40 ची स्पेलिंग 40. हे असं तुम्हाला शब्दात लिहिता आलं पाहिजे. वाचा एकदा पुन्हा. स्पेलिंग नाही वाचायला सांगितली. हे वाचा. बरोबर. आता दुसऱ्या गावाला किती पिशव्या दिल्या त्यांनी? किती आहेत? वाचा लवकर. याच्यामुळे तुम्हाला आहे ना, शिक्षक आहेत ना तुमच्याकडे लक्ष देत नाहीत. ते क्वार्टर तुम्हाला शिकवायला लागले आणि तुम्ही येडेच राहता.
एक तर कोणाला फरक पडा ना, तुम्ही येडे राहिलात त्याचं. तुम्हाला नखरे करू नका म्हणतोय ना. इतकं मजेत चाललंय का नाही? तुम्हाला कोणी मारतंय की इथं? आता शांत बसा म्हणते. एक एक गोष्ट हजारो वेळा सांगितलं तुम्हाला शहाणं म्हणन का कोणी? मूर्खच म्हणन ना. तिकडे जागा करायची. जर नाही इथं तुमचं जमत नाही इतकं चिकटून बसू नका ना. काय सांगितलेलं आहे? मास्तर येतात का नाही दारू पिऊन? पाहिले का वर्गामध्ये मास्तर दारू पिऊन आलेला? मग तसे शिक्षक पाहिजेत का तुम्हाला? इकडं लक्ष द्यायचं. मोकार तसं करायचं नाही. ते तुमच्या वर्गात गेल्यावर करायची मस्ती. मग ते पण त्यांना माहिती यांना आपला शिकवायची गरज नाही. मागं बडबड करते तर राहू दे तसंच. इथं बडबड नाही करायची. काय बडबड करायचं तुम्ही याच्यात सांगा ना. अतिशहाणपणा इकडे नाही दाखवायचा, इथं दाखवायचं. सगळ्यात टॅलेंट बनायचं, इथं सगळ्यात मोठ्याने उत्तर द्यायचे. कुण्या रोखते त्याला नाही. हे असं काय कामाचं आहे? त्याला टच केलं, त्याला टच केलं, नुसतं टच टच करीत राहतात. हे लक्षात नाही राहायचं. काय हे वाचा मोठ्याने? 95. इथं 100 मिशे बरोबर, शून्य असल्यामुळं. आलं लक्षात? जमतेन वाचायला. तिसरं गाव कोणतं आहे? कर्जतची स्पेलिंग कर्जतला किती प्लॅस्टिक बॅग दिल्या? ते आपलं कागदाच्या बॅग दिल्या. 31,608. याला इंग्लिशमध्ये वाचा. 31,608. आता इथं काय मिश आहे? इथं दशकचा मिश आहे अंक, तो 0 आहे बरोबर. वाचताना 68 नाही वाचायचं, 608. वाचा पुन्हा. आणि शेवटचा तालुका कोणता राहिला? संगमनेरला दिल्या 10,972. म्हणजे 10,972. आता पुन्हा सगळ्या संख्या इंग्लिशमध्ये वाचायच्या. 1200. 100 नाही, 12,000. हे किती आहे? 28,095. ती 28,095. 5 नाही म्हणायचं. 5 म्हणल्यावर तुम्ही गावठी, हे आपली कशी भाषा होती गावठी भाषा, तशी गावठी इंग्लिश असते. काय म्हणायचं? 5. काय म्हणायचं? वाचा पुन्हा. 28,095. हे किती? कर्जतसाठी किती बनवल्या? 31,601. शेवगावसाठी किती दिल्या? हां, शांत बसेल. हे झालं. आता एवढं वाचता येतं तुम्हाला इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. शिकलं कोणाला काय अडचण? आता विचारा. कोणाला समजलं नाही मग ते हे काय चाललं होतं? एका क्लास नंतर ती रेकॉर्डिंग बंद केल्यावर. कारण जास्त वेळ 2-2.5 तासाचं लेक्चर तुम्ही पुन्हा पाहता का? मग नाही ना पाहणार. काय आपले राहिले 3 क्वेश्चन त्याच्यातले आणि महत्वाचे प्रश्न. आता तर आपण बेसिक पर्यंत आलो. तुम्हाला आता संख्या वाचायच्या झाल्या. ते दुसरे काही पण नाही सांगायचं. लेक्चर कशाचं चाललंय? कचरा बिचरा टाकायचं नाही. ते मला झाडायला लावतील घर पुन्हा. तुम्हाला वाटतंय का मीच घर झाडीत बसावं? पुढचा प्रश्न घ्या बरं का. पुढचा प्रश्न आता लक्षपूर्वक बघा. एकूण किती रुपये होतील ते लिहा. आपल्याला काय प्रश्न आहे?
काय एकूण किती रुपये आता हे रुपयाचं चिन्ह आहे बरं का. काय एखाद्याला माहित नसल्यावर कशात चिन्ह आहे ते नाही सू नाही काय नाही मध्ये. अरे काय चाललं शांत बसा. अरे तू मोठी आहेस सगळ्यात. तू सगळ्यांना कसं तू इकडं सरक थोडं. तू इकडं सरक ना. त्याच्या अंगावर कुठं चाललं. हां सरक तू इकडं थोडं. अक्षरा सरक इकडं थोडं. शांत बसा. इकडं लक्ष द्या. एकमेकाकडे नका देऊ. एकूण किती रुपये होतील ते लिहा. काय प्रश्न आहे. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणणार आता. इंग्लिश मध्ये काय म्हणतात. त्याला काय लिहिणार वाचा. हाऊ मच सॉरी मेनी हाऊ मेनी मच लिहिलं तरी पण झालं. हाऊ मेनी रुपीज डू दे मेक. काय वाचणार त्यांना. आणि ते काय सांगितलं ते लिहा. म्हणजे पुढं काय येणार त्याच्या सुरुवातीला राईट. राईट किती शब्द असतात इंग्लिश मध्ये. लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं होतं. दोन्हीची स्पेलिंग सांगा. दुसरा WRIT and RIGST. दोन शब्द आहेत का नाही. त्याच्यामुळं काय आपल्याला सांगितलंय लिहा. म्हणजे राईट पासून सुरुवात करायची. इंग्लिशमध्ये लिहापासून सुरुवात होती. हिंदी आणि मराठीमध्ये लिहा कधी राहतं शेवटी. राईट हाऊ मेनी रुपीज डू दे मेक. म्हणजे एकूण किती रुपये होतात ते लिहा. आता तुम्ही सांगायचं किती रुपये होतात ते. काय आता पहिलं 1000 रुपयाच्या 20 नोटा. 1000 रुपयाच्या 1000 रुपयाच्या 1000 रुपयाच्या शॉर्टकट मधले तो 20 नोटा. याला इंग्लिश मध्ये काय म्हणणार. 20 नोट्स. नोटाला काय म्हणायचं नोट. तर इंग्लिश मध्ये पण उलट लिहायचं असलं 1000 रुपयाच्या 20 नोटा आपण लिहितो ना. इंग्लिश मध्ये काय नाही लिहिणार 20 काय लिहिणार आधी 20 नोट्स ऑफ 1000. क्लासचे पोरं बाहेर गेले. असे माणसं राहतात गावामध्ये. थांबा आपलं लेक्चर कम्प्लीट होत. चला बरोबर. 1000 रुपयाच्या 20 नोटा. इकडे बघा. तुला मस्ती करायला जायची काय. तू तरी मूर्खच राहायची शेवटपर्यंत. मग बायको नाही भेटायची पुन्हा. आता शिकायला भेटतो. नाही जाण्याची पंचायत आलं. इकडे बघा हसायचं नाही. 1000 रुपयाच्या 20 नोटा. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणणार 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज. रुपीजची स्पेलिंग काय आहे RUPEES. दुसऱ्या 100 रुपयाच्या 5 नोटा. काय 100 रुपयाच्या 5 नोटा. तिसरं काय आणखी 10 रुपयाच्या 14 नोटा. 10 रुपयाच्या
14. आता याला सांगा ते काय लिहिलं आपण 1000 रुपयाच्या 20 नोटा. त्याला इंग्लिशमध्ये काय झालं नाही, आधी इंग्लिशमध्ये करायचं. इंग्लिशमध्ये काय झालं 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज. आता तेच आपलं 100 रुपयाच्या 5 नोटा असं करायचंय. तर काय लिहिणार 5 काय वाचणार 5 नोट्स ऑफ 100 रुपीज. तिसरं काय 10 रुपयाच्या 14 नोटा. काय लिहिणार मग सॉरी 14 नोट्स ऑफ 10 रुपीज. हा आपला मेन क्वेश्चन काय होता, एकूण किती रुपये होतील ते लिहा. म्हणजेच काय हाऊ मेनी रुपीज डू दे मेक, म्हणजे हाऊ मेनी रुपीज डू दे मेक, ह्या सर्वांचे मिळून किती पैसे होतील असा क्वेश्चन विचारला की नाही आपल्याला. हे तुम्हाला इंग्लिशमध्ये आता वाटत असं ना, मला त्याची आवश्यकता नाही. 10वीच्या नंतर तुमचं गणित सगळं इंग्लिशमध्ये शिकवलं जातं. त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टींचा भरपूर फायदा होणार आहे. क्लासमध्ये तुम्ही खट्टल नाही राहणार. कुठं नाही राहणार म्हणजेच शेवटी बॅक बेंचर. त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये बॅक बेंचर, म्हणजे शेवटच्या बेंचवर बसणारा. हां आता किती विचारले आपला 1000 रुपयाच्या 20 नोटा. आता याची किंमत काढायची म्हणलं तर आपलं काय करावं लागेल, 2 पर्याय आहेत. एक तर 1000 याची बेरीज 20 वेळा करायची. 1000 अधिक 1000 अधिक 1000 असं किती वेळा करायचं 20 वेळा. ती झाली एक पद्धत. आणि दुसरी पद्धत 1000 गुणिले 20. आता बघा गुणाकार. आता गुणाकार शिका गणिताकडे या. 1000 गुणिले 20. आता गुणाकार फास्ट कसं करायचा, गुणाकार कसा करणार 1000 आहे तसा लिहिला. सुरुवातीला लक्ष द्या 1000 आहे तसा लिहिला आणि हा खालचा 0 त्याच्यामध्ये ऍड केला. किती झाले ते 10,000. किती झाले 10,000. आणि हा एकच अंक जर असला तर त्याच्या पुढे जर आणखी 2 अंक असते तर वेगळी गोष्ट. एकच अंक जर असला काय करायचं, हा पहिल्या 1च्या जागेवर तो अंक उचलून टाकायचा. किती झाले 20,000. किती झाले 20,000. समजलं कसं केलं शॉर्टकट मध्ये. कोणाला नाही समजलं तुला कसं केलं सांग. ते 2 मी त्याला गुंतलं हां सांग कसं 1000 हाय कसे लिहिले आणि ते खालचं 0 त्याच्यात मिसळला आणि 2 एकच्या जागी केला. कशामुळं इथं फक्त 1 आहे म्हणून. आणि इथं जर 2 असते तर मग त्या पहिल्या 2 संख्यांचा गुणाकार करायचा आणि तो सुरुवातीला लिहायचा. समजलं. 1000 रुपयाच्या किती नोटा 1000 रुपयाच्या 20 इन इंग्लिश 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज. काय 1000 रुपीज. हा झाल्या 20,000 रुपये झाले. हा 100च्या किती नोटा आहेत हे काय करावं लागेल 100 गुणिले 5. मी मग सांगितल्याप्रमाणे 0 जर पुढे नाही 005 किती झाले किंवा 500 500 5 झाले 500. म्हणजे त्याच्यामध्ये ऍड करायचे. आपलं काय केलंय हाऊ मेनी रुपीज डू दे मेक, म्हणजे सर्व मिळून किती रुपये होतात. आधी किती आले 500 बरोबर. तिसरं पहा इकडे लक्ष द्या. लुक हिअर 10 रुपयाच्या 14 नोटा म्हणजेच 14 नोट्स ऑफ 14 नोट्स ऑफ 10 रुपीज. सही मोठ्याने बोलणं समजा नाही लय वेळ झाला आज. सांगतो समजा 10 रुपयाच्या 14 नोटा. इकडं पण पुन्हा नाही समजायचं. 10 रुपयाच्या किती 14 नोटा म्हणजे काय करायचं 14 गुणिले 10. आता असं जर आलं खाली जर 10 असलं
गुणाकार करताना. तर काय करायचं, शून्य घ्यायचं आणि 14वर ठेवायचं, म्हणजे किती झालं 140. ही झाली शॉर्टकट मेथड. आणि तुमच्या मेथडने जर करायचं म्हणलं तर काय, 10 चोक 40, 10 चोक 40 शून्य, हातचे आले 4, 10 1 10, 10 4 14, किती आलं 140. किती आलं, आता बेरीज सांगा. बेरीज 0 0 0, किती बेरीज 4 अधिक 0 अधिक 0, किती 5 अधिक 1 6 0 6 0 6 0 6, शून्यासाठी 2 साठी किती आली संख्या 20,000. आता क्वेश्चन नंबर 2 घ्या, म्हणजे त्याच्यामधलाच. 1,000 रुपयाच्या इथं किती होत्या 20 नोटा, इथं किती आहेत आता 15 नोटा. 1,000 रुपयाच्या 15 नोटा, म्हणजेच काय 15 नोट्स ऑफ 15 नोट्स ऑफ. बोलायचं म्हणजे तुम्हाला इंग्लिश बोलायला शिकायची ना, मग तुम्ही बोलल्याशिवाय बोलता नाही येणार. किती शब्द पाठ करा, तुमच्या तोंडातून निघण्यास सवय पाहिजे. 15 नोट्स ऑफ. आता उद्यापासून काय करायचं, नोट घेतल्या का आपल्या इंग्लिशमध्ये त्याचं कॅल्क्युलेशन मारायचं. घरी बोलताना किराणा दुकानाला चाललोय नाही म्हणायचं, काय म्हणायचं प्रोव्हिजन स्टोअरमध्ये चाललो. बाकीचं मराठी बोललात ना तरी पण ते हळूहळू इंग्लिशमध्ये रूपांतर करायचं आपलं. जाताना काय म्हणायचं प्रोव्हिजन स्टोअरला चाललोय, काय म्हणायचं प्रोव्हिजन स्टोअरला चाललोय. तशी प्रॅक्टिस होईल हळूहळू. पुन्हा घ्या 15 नोटा, 100 रुपयाच्या 12 नोटा. 100 रुपयाच्या किती 12 नोटा, म्हणजे इंग्लिश मध्ये काय 12 नोट्स ऑफ 100 रुपीज. 10 रुपयाच्या 8 नोटा. 10 रुपयाच्या किती 8 नोटा, म्हणजे 8 नोट्स ऑफ. आणि पुढं काय दिलंय 1 रुपयाची 5 नाणी. आता आलं का नवीन थोडस, काय 1 रुपयाची 5 नाणी. नाणी म्हणजे नाणी म्हणजे काय, चला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं, काय इंग्लिश मध्ये शिक्के कसं म्हणायचं, हिंदी मध्ये शिक्के म्हणणार. डॉलर्स काय आहे बरं, आता डॉलर काय सांगा. डॉलर इज अ करन्सी ऑफ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. अमेरिकेची काय ती चलन आहे. चलन म्हणजे करन्सी. करन्सी नोट्स म्हणतात त्याला. नाणीला काय म्हणतात माहिती का, इकडे 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 कॉइन्स. काय म्हणतात म्हणजे काय म्हणणार 5 कॉइन्स. 5 कॉइन्स ऑफ, अरे इकडे बघा 5 कॉइन्स ऑफ 1 रुपी. 1 रुपी 5 कॉइन्स ऑफ 1 रुपी. आता याचं कॅल्क्युलेशन करायचं. हे झालं इंग्लिश साठी. आता गणित बघा कसं आहे. 1,000 रुपयाच्या किती नोटा, 1,000 रुपयाच्या किती नोटा, म्हणजे काय 1,000 गुणिले 1,000 गुणिले किती होईल, कॅल्क्युलेशन करा. 15 0 15 0 15 0 15 1 किती झाले, किती झाले इंग्लिश मध्ये 15,000. किती, आता दुसरं बघा 100 रुपयाच्या 12 नोटा, म्हणजे 100 गुणिले 12 म्हणजे काय 100 × 12. गुणिलेला काय म्हणायचं 100 × 12, किंवा त्याला दुसरा शब्दात काय बोलू शकतो 100 मल्टिप्लाइड बाय 12. काय म्हणायचं 100 मल्टिप्लाइड बाय
12 किंवा काय म्हणायचं 100 इंटू 12. सोपं कोणतं जाते? इंटू जाते ना. हा, याचं किती येईल कॅल्क्युलेशन? 12 शून्य 12 शून्य 12 एके किती झाले? 1200. तिसरं काय आहे? 10 रुपयाच्या 8 नोटा म्हणजे काय? 8 नोट्स ऑफ 10 रुपीज. लक्षात येते का? 8 नोट्स ऑफ 10 रुपीज. 10 रुपयाच्या 8 नोटा म्हणजे हे काय होईल? 10 गुणिले 10 गुणिले किती? म्हणजे 10 इंटू 10 इंटू 8 10 इंटू बोर झाले तुम्ही झोप आल्यात का काय? 10 इंटू मोठ्याने बोला ना, कॉन्फिडन्स आला पाहिजे. 10 इंटू 8 10 इंटू 8 लिहिलं ना मी इथं बघून वाचा ना. 10 इंटू 8 0 आणि 8 एक म्हणजे याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार? 8 एक 8 याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार? 8 ones are 8. हे किती झाले? 80 रुपये. आणि 5 कॉईन कोणते येतं? 1 रुपयाचे म्हणजे ते किती झाले? 5 रुपये. आता किती झालं? हे 1200 प्लस 80 15,000 प्लस 1200 प्लस 80. कॅल्क्युलेशन करा. 0 0 0 8 अधिक 0 अधिक 0 बाकीचं नाही विचारलं, सांगितलं तेवढं सांगायचं. 8 2 अधिक 0 5 अधिक 1 एकास किती झाली संख्या? 16,280. इंग्लिशमध्ये कसं वाचणार? 16,280. किती आलं उत्तर? 16,280. हा झाला दुसरा प्रश्न. दुसरा झाला तिसरा चौथा प्रश्न झाला. आता 5वा प्रश्न. किती वाजू द्या, टॉपिक कंप्लीट करायचा आहे. पुन्हा आपलं 5वीच नाही झालं तर मग काय होईल? तुम्ही फास्ट होय ना, त्याच्यामुळे लेट व्हायला लागलंय. तुम्ही बाकीचा टाइम लय मध्ये घालतात. हे पियानाने खेळणं बिळणं याच्यात मस्ती झाली ना, याच्यामुळे मग टाइम जातोय. पुढचा घ्या प्रश्न. आता सिम्पली डोकं लावायचा प्रश्न आहे. जे डोकं लावीन त्याचंच काम आहे आणि प्रश्न सोपा आहे. 4 5 0 3 7 हे अंक येतं. 4 5 0 3 7 हे अंक एकदाच वापरायचे. एकदाच वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान 5 अंकी संख्या लिहा. काय लिहायचं आपला? 2 मिनिटं ऐका. सर्वात लहान आणि सर्वात ऐकून घ्या आधी. तुम्हाला इंग्लिशमध्ये समजून घ्यायचं ना. सर्वात लहानला काय म्हणते? सर्वात लहानला काय म्हणते? सर्वात लहान स्मॉल. व्हेरी स्मॉलला म्हणजे खूपच छान झालं, खूपच लहान झालं ते. सर्वात लहान म्हणजे दिलेल्यापैकी सर्वात लहान जर म्हणलं तर काय म्हणणार? स्मॉलेस्ट. हा काय म्हणणार? स्मॉलेस्ट. मोठ्याने वाचा. आणि सर्वात मोठीला मग बिगेस्ट. काय म्हणणार? स्मॉलेस्ट अँड बिगेस्ट नंबर. आपला क्वेश्चन काय विचारलाय? हे अंक एकदाच वापरून सगळ्यात स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट संख्या आपल्याला ओळखायची. आता सगळ्यात मोठी संख्या कोणती बनन? सांगा लवकर. 75 430. ही कोणती झाली? ही झाली मोठी. आणि लहान कोणती होईल? 3 4 काय झाली? 0 3 4 5 7. तशी नाही होणार. तशी नाही. 457. नाही धरणार पण लिहायचं असतो. त्यांनी दिलाय कशाला दिलाय मग? तो पुढं लिहिला काय नाही लिहिला काय किमतीत काय फरक? पण प्रश्नपत्रिकेत कधी पण लिहायचं. त्यांना काय वाटतं की विद्यार्थी डिसिप्लिन्ड आहे.
पर्याय देत नाही. पर्याय नाही दिला तर वेगळी गोष्ट आहे, मग त्याला टिक करून टाकायचं. आता कोणाकोणाला समजलं नाही हे सांगा. ही मोठी संख्या कशी झाली आणि छोटी कशी झाली? कोणाला नाही समजलं हात वर करा लवकर. समजलं नाही. हा हा तुला समजलंय का? आता ऐकून घ्या कसं कसं करायचं सांगा. आता ऐकून घ्या. ज्या वेळेस आपल्याला सर्वात मोठी संख्या लिहायची असते ह्या अंकांमधून काय लिहायचं असतं? सर्वात मोठी संख्या लिहायची असते. तर जो अंक मोठा आहे तो डाव्या साईडला लिहायचा. सगळ्यात मोठा अंक कोणता आहे? त्याच्यानंतर राहिल्यापैकी मोठा कोणता आहे? 5. त्याच्यानंतर राहिल्यापैकी आणि राहिला शेवटी 0. ही झाली का मोठी संख्या? मोठ्या संख्येत मोठे आकडे पासून उतरता क्रम लागला पाहिजे, मोठ्या आकड्यापासून छोट्या आकड्यापर्यंत. आणि छोटी संख्या म्हणल्यावर छोट्यापासून मोठ्या आकड्यापर्यंत. मग सगळ्यात छोटी कोणती संख्या आहे? 0. त्याच्यानंतरची थोडी मोठी, त्याच्यानंतरची, त्याच्यानंतर समजलं? क्लिअर समजलं ना? हा झाला पुढचा क्वेश्चन. आता 6 नंबरचा आणि शेवटचा क्वेश्चन आजचा. एवढा फायनल क्वेश्चन होऊ द्या, कारण आज उद्या तुम्हाला वेगळा टॉपिक शिकवायचा आहे. म्हणजे 2च मिनिटात संपणार आहे क्वेश्चन. सोपा क्वेश्चन आहे. गाव व त्या गावाची लोकसंख्या दिलेली आहे. इकडे बघा, ते त्याच्यात जाईन लघवी. हा मस्ती नाही, मग तितका वेळ लागेल जास्त. पुन्हा इकडे बघा काय दिलंय. गाव व त्या गावाची लोकसंख्या दिलेली आहे. लोकसंख्येला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? पॉप्युलेशन. गावासाठी काय म्हणतात? विलेज अँड इट्स पॉप्युलेशन. म्हणजे गाव आणि त्याची लोकसंख्या दिलेली आहे. या माहितीवरून पुढील प्रश्नाची उत्तरे द्या. म्हणजेच काय? सम प्लेसेस अँड देअर पॉप्युलेशन आर गिवन बिलो. वी यूज दिस इन्फॉर्मेशन अँड आन्सर दी क्वेश्चन दॅट फॉलो. खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. आता बघा, गाव पहिलं गाव आहे तळा. तळ्याची किती आहे लोकसंख्या? 40,642. दुसरे गगनबाडा. काय? गगनबाड्याची किती आहे लोकसंख्या? 35,000. कोण हसतंय? कोण? झकमाऱ्यांनो एक टाकली नाही इथंच मुत्तान. गप्प बसा म्हणतोय ना. शेवटचा क्वेश्चन आहे, 2 मिनिटात संपन. समजून घ्या. आधी लग्न करून यायचं 2च मिनिटात संपन. आता तोवर थांबावं का मी? तुम्हाला जाऊन बसतो. बघा इकडं 2 मिनिटात समजून घ्या. एवढा क्वेश्चन संपला आपला क्लास. गगनवडा. वाडा नाही बरं का, गगनवडा. हसायचं आणखी. तुला काय कॉमन सेन्स बिन्स आहे का? काही 50 वेळा सांगतोय ना. काय आहे? गगनवडा. गगनवडा. हा पुढचं बोधवड. त्याच्या पुढचं मोरेगाव. भामरागड. वेल्हे. आष्टी. आष्टी काय आहे? कोणाचा? प्रश्न सोपा आहे, डायरेक्ट आन्सर द्यायचा तुम्ही. बोधवड 91,256. काय ही? लोकसंख्या. लोकसंख्येला काय म्हणतात? पॉप्युलेशन. लक्षात ठेवा म्हणतो मी. मोरेगावची किती आहे? 87,012. भामरागडची किती आहे? 35,950. वेल्हेची आहे 54,497. आष्टीची आहे 76,201. वाशीची आहे 92,173. आणि मोरवाड्याची किती आहे? 85,890.
मोठं आता त्याच्यावर मी प्रश्न विचारतो, पटकन सांगायचा, लवकर क्लास संपल. सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं गाव कोणतं? कोणतं? वाशी. किती आहे त्याची? 92,000. ते कोणतं गाव आहे सर्वात जास्त लोकसंख्या? येऊ नका म्हणले ना, कोणी बोललंय? कोणाला बोललंय? डिस्टर्ब करू नका, तुम्हाला सांगितलंय. दुसरं, त्याची लोकसंख्या किती आहे? इंग्लिशमध्ये वाचायची पटकन. दुसरं, मोरवाडा व मोरेगाव या दोन गावांपैकी कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे? कोणते? मोरगाव आणि मोरवडा. मोरेगावची किती आहे? 12, म्हणजे 87,012. तिसरा क्वेश्चन, सर्वात कमी लोकसंख्या असलेलं गाव कोणतं? गगनवाड्याची किती आहे? 35,777. इंग्लिशमध्ये रीड करा एकदा. गगनवाडा याची काय आहे? सर्वात कमी. कमीला काय म्हणायचं? कमीला काय म्हणायचं? स्मॉलेस्ट. आणि मोठ्याला बिगेस्ट. मोठ्यासाठी बिगेस्ट आणि त्याच्याबरोबर आणखी एक शब्द असतो, काय असू शकतो? बिगेस्टच्या जागेवर आणखी एक इंग्लिश शब्द आपण वापरू शकतो, त्याला काय म्हणायचं? ग्रेटेस्ट. काय काय म्हणू शकतो? काय म्हणू शकतो? करायची सुट्टी. चला भैया लगविला बिगविला जा. आता काय करायचं? आता ऐका, लेक्चरचं रिव्हिजन करायचं. आता याच्यातलं आहे ना बरंच मोठं जाते, ते एडिट करून मी आणखी छोटं करीन. रिव्हिजन करायचं म्हणजे करायचं. आज रिव्हिजन केलं ना